नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास अलर्ट या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत 21 जून 2026च्या अत्यंत महत्त्वाच्या चालू घडामोडी. तर व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा. अतिशय महत्त्वाचे आणि निवडक प्रश्न असणार आहेत, जे की तुम्हाला कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये डायरेक्ट विचारले जाऊ शकतात. तर बघा, आजचा प्रश्न क्रमांक 1 आहे. एक्झरसाइज खान क्वेस्ट 2026 म्हणजेच यावर्षीची कोणत्या देशामध्ये आयोजित करण्यात आली आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे उलानबातर, मंगोलिया. म्हणजेच बघा, मंगोलियाची राजधानी असणारे उलानबातर येथे एक्झरसाइज खान क्वेस्ट याचे आयोजन करण्यात आलेले आहे. लक्षात ठेवा, महत्त्वाचा प्रश्न आहे बघा. चला बघूयात आपण. बघा, एक्झरसाइज खान क्वेस्ट 2026 याचे आयोजन, बहुराष्ट्रीय संयुक्त लष्करी सरावाचे आयोजन मंगोलिया या देशाची राजधानी असणारे उलानबातर येथील 5 हिल्स ट्रेनिंग एरियामध्ये करण्यात आलेले आहे. तसेच बघा, याचे आयोजन, हा सराव 20 जून ते 3 जुलै 2026 या काळामध्ये आयोजित केला गेलेला आहे. तसेच बघा, सरावाचे हे म्हणजे 2026चे 23वे वर्ष आहे. लक्षात ठेवा. तसेच बघूयात आपण मंगोलियन सशस्त्र दल याचे यजमानपद भूषवत असून युनायटेड स्टेट्स म्हणजेच अमेरिका, युनायटेड स्टेट्स इंडो पॅसिफिक कमांड याद्वारे हा सराव सहप्रायोजित केला जातो. तसेच बघा, याचा उद्देश काय आहे, तर युनायटेड नेशन्स याच्या शांतता मोहिमेच्या धर्तीवरती विविध शहरांच्या सैन्यामध्ये परस्पर सहकार्य आणि कार्यक्षमता वाढवणे हा या सरावाचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा. तसेच बघा, भारताचा सहभाग या बहुराष्ट्रीय सरावामध्ये भारतीय सैन्याच्या जाट रेजिमेंट या तुकडीचे एकूण 40 जवान सहभागी झालेले आहेत. तर लक्षात ठेवा. प्रश्न क्रमांक 2 आहे बघा. QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027मध्ये भारतात प्रथम स्थानी कोणते विद्यापीठ आले आहे? तर बघा, भारतामध्ये आले आहे IIT दिल्ली हे प्रथम स्थानी. ओके, तर लक्षात ठेवा, IIT दिल्ली हे याचं उत्तर असणार आहे. चला बघूयात आपण. बघा, QS जागतिक विद्यापीठ क्रमवारी 2027मध्ये भारतातील भारतीय तंत्रज्ञान संस्था दिल्ली म्हणजेच IIT दिल्ली हे विद्यापीठ भारतामध्ये प्रथम स्थानावरती आले आहे. तसेच बघा, जागतिकमध्ये IIT दिल्लीने 5 स्थानांची झेप घेत 118वे स्थान पटकावलेले आहे आणि जे की यावर्षी कोणत्याही भारतीय संस्थेचे सर्वोच्च रँकिंग आहे. चला बघूयात आपण. बघा, पहिली 3 आहेत भारतामधील IIT दिल्ली. तर बघा, जागतिक क्रमवारी आहे 118. IIT बॉम्बे भारतामध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर बघा, जागतिक क्रमवारी आहे 134. भारतामध्ये IIT मद्रास ही तिसऱ्या क्रमांकावरती आहे. तर जागतिक क्रमवारी आहे बघा 170. तर बघा, वैश्विक स्तर म्हणजेच बघा, जगामध्ये अमेरिकेमध्ये, तर बघा, जगामध्ये या यादीमध्ये अमेरिकेची मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सलग 15व्या वर्षी जागतिक स्तरावरती पहिल्या क्रमांकावर आले आहे. तर बघा, या यादीमध्ये भारताची एकूण 52 विद्यापीठे समाविष्ट आहेत आणि ज्यामुळे भारत हा जगातील 5वा सर्वाधिक प्रतिनिधित्व असलेला देश ठरलेला आहे. लक्षात ठेवा. तर चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. चला प्रश्न क्रमांक 3 बघूयात आपण. शेरू क्लासिक 2026 या आशियातील सर्वात मोठ्या फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग महोत्सवाचे आयोजन कोठे करण्यात आले आहे? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C म्हणजेच बघा, भारत मंडपम. तर बघा, दिल्ली येथील भारत मंडपम येथे शेरू क्लासिक 2026 या आशियातील सर्वात मोठ्या फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण. बघा, शेरू क्लासिक 2026 या आशियातील सर्वात मोठ्या फिटनेस आणि बॉडी बिल्डिंग महोत्सवाचे आयोजन भारताची राजधानी असणारे नवी दिल्लीमधील प्रगती मैदान संकुलातील भारत मंडपम येथे याचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच बघा, हा जो सराव आहे तो इंटरनॅशनल हेल्थ स्पोर्ट्स अँड फिटनेस फेस्टिवल अंतर्गत आयोजित केला जातो. आंतरराष्ट्रीय स्तरावरती IFBB प्रो लीग आणि NPCशी जोडलेला आहे. तसेच बघा, भारतीय बॉडी बिल्डर्स आणि फिटनेस ॲथलीटचा थेट मिस्टर यासारख्या जागतिक मंचावरती पोहोचण्यासाठी हे एक प्रमुख माध्यम मानले जाते आणि यावर्षीच्या आवृत्तीमध्ये 12 प्रतिष्ठित IFBB प्रो कार्ड्स विजेत्यांना बहाल करण्यात आलेले आहेत. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 4 आहे बघा. जागतिक मगर दिवस दरवर्षी केव्हा साजरा केला जातो? तर बघा, याचं उत्तर असणार आहे ऑप्शन नंबर C म्हणजेच बघा 17 जून. तर दरवर्षी आपण जागतिक मगर दिन
हा 17 जून रोजी साजरा करतो. तसेच बघूयात आपण, बघा याचा मुख्य उद्देश आहे जगामधील नामशेष होत चाललेल्या मगरींच्या प्रजाती तसेच घडियाल यांच्या संरक्षणाबद्दल लोकांमध्ये जनजागृती निर्माण करणे हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे. लक्षात ठेवा, या दिवसाची सुरुवात झाली होती बघा. हा दिवस साजरा करण्याची सुरुवात क्रोकोडाईल रिसर्च नेटवर्क आणि झू मियामी यांच्या संयुक्त पुढाकाराने 2017 करण्यात आला होता. पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 5 आहे बघा. पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त पुरवठा यंत्रणेसाठी कोणत्या देशाने नियम स्वीकारले आहेत? तसेच बघूयात आपण विद्यार्थी मित्रांनो, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ए, म्हणजेच बघा भारत आणि जपान. तर बघा, पॅरिस कराराअंतर्गत संयुक्त पुरवठा यंत्रणेसाठी नुकतेच भारत आणि जपान या 2 देशांनी नियम स्वीकारलेले आहेत. चला बघूयात आपण. तर बघा, पॅरिस कराराच्या कलम 6.2 अंतर्गत संयुक्त पुरवठा यंत्रणा म्हणजेच जॉईंट क्रेडिटिंग मेकॅनिझम याच्या अंमलबजावणीचे नियम भारत आणि जपान या 2 देशांनी स्वीकारलेले आहेत. आणि बघा, भारताचे उद्दिष्ट आहे, हे पाऊल भारताला 2070पर्यंत नेट झिरो उत्सर्जनाचे लक्ष्य गाठण्यासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 6 आहे बघा. कोणत्या देशाचे माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांना 30 वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे? तर बघा, हे होते दक्षिण कोरिया या देशाचे. ऑप्शन नंबर ए याचं उत्तर असणार आहे बघा. तर दक्षिण कोरिया या देशाची राजधानी आहे बघा सेऊल. चला बघूयात आपण. तर बघा, यांच्या शिक्षेचे मुख्य कारण आहे, तर बघा माजी राष्ट्राध्यक्ष युन सुक येओल यांनी 2024 उत्तर कोरियाची राजधानी प्योंगयांगवर लष्करी ड्रोन्स म्हणजेच मिलिटरी ड्रोन्स पाठवले होते. तसेच देशामध्ये आणीबाणी किंवा लष्करी कायदा लागू करण्यासाठी जाणीवपूर्वक युद्धासारखी परिस्थिती निर्माण करण्याचा कट त्यांनी रचला होता आणि असा ठपका न्यायालयाकडून त्यांना देण्यात आलेला आहे. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 7 आहे बघा. भारतातील पहिली डिजिटल HAWK म्हणजेच हॉक प्रणाली कोणत्या राज्याच्या वन विभागाने सुरू केली आहे? तर बघा, याचं उत्तर आहे केरळ. ऑप्शन नंबर सी याचं उत्तर असणार आहे बघा. तर बघा, केरळ राज्याच्या वन विभागाने ही प्रणाली सुरू केलेली आहे. चला बघूयात आपण. बघा, केरळ या राज्याची राजधानी आहे बघा तिरुवनंतपुरम. तर बघा, हॉक म्हणजेच काय? हॉस्टाईल ॲक्टिव्हिटी. तर बघा, हॉक म्हणजेच काय? हॉकचे पूर्ण नाव आहे बघा हॉस्टाईल ॲक्टिव्हिटी वॉच कर्नल असे या प्रणालीचे संपूर्ण नाव आहे. आणि याची कार्यपद्धती आहे बघा, हे क्लाउड आधारित माहिती व्यवस्थापन व्यासपीठ आहे आणि या अंतर्गत वन्यजीव गुन्ह्यांची नोंदणी करण्यापासून ते अगदी न्यायालयांच्या अंतिम निकाल आणि साक्षीदारांच्या साक्षीपर्यंतचा सर्व डेटा रिअल टाईममध्ये एका केंद्रीकृत डेटाबेसमध्ये ट्रॅक केला जातो. तर लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न बघूयात आपण. प्रश्न क्रमांक 8 आहे बघा. उत्तर प्रदेश राज्यामधील कोणत्या 250 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यात आलेली आहे? बघा, याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर डी म्हणजेच सीतापूर. चला बघूयात आपण. बघा, उत्तर प्रदेश या राज्याचे राजधानी आहे बघा लखनौ. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आहेत योगी आदित्यनाथ. चला बघूयात आपण. उत्तर प्रदेशमधील सीतापूर या जिल्ह्यामधील माझी छावणी क्षेत्रामध्ये उभारण्यात येणाऱ्या 250 म्हणजेच 250 मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाला केंद्रीय संरक्षण मंत्रालयाने नुकतीच मंजुरी दिलेली आहे. तर बघा, संरक्षण क्षेत्रामधील हा अशा प्रकारचा पहिलाच विशाल प्रकल्प आहे जो BESS म्हणजेच बॅटरी एनर्जी स्टोरेज सिस्टीम म्हणजेच एकात्मिक बॅटरी ऊर्जा साठवणूक प्रणाली याने सज्ज असणार आहे. तसेच यामुळे रात्री किंवा ढगाळ वातावरणातही अखंडित वीज पुरवठा करणे शक्य होणार आहे. लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा. प्रश्न क्रमांक 9 बघूयात आपण. ऑइल सीड्स किसान मित्र ही व्हॉट्सॲप आधारित आर्टिफिशियल इंटेलिजन्स सक्षम सल्लागार सेवा कोणत्या संस्थेने विकसित केली आहे? तर बघा, त्या संस्थेचं नाव आहे ICAR आणि IIOR. ओके, तर लक्षात ठेवा. चला बघूयात आपण याबद्दल. तर ICAR बघा, ICAR ही देशातील सर्वोच्च कृषी संशोधन संस्था आहे आणि IIOR ICARच्या अंतर्गत काम करणारी आणि विशेषतः तेलबिया संशोधनावर लक्ष केंद्रित करणारी हैदराबाद येथील ही एक संस्था आहे. चल बघा, याचे मुख्य उद्दिष्ट आहे भारतामधील खाद्यतेलाची आयात कमी करून देशाला तिलहन म्हणजेच ऑइल सीड उत्पादनात आत्मनिर्भर बनवणे
हा या तंत्रज्ञानाचा मुख्य उद्देश आहे, लक्षात ठेवा. चला पुढचा प्रश्न आहे बघा, प्रश्न क्रमांक 10 बघूयात आपण. शेवटचा आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक कुस्ती स्पर्धा 2026मध्ये भारताच्या नेहा सांगवानने कोणते पदक जिंकले आहे? तर बघा याचं उत्तर आहे बी, म्हणजेच बघा सुवर्णपदक. तर सुवर्णपदक हे जिंकलेले आहे नेहा सांगवानने. चला बघूयात आपण. तर बघा मंगोलियामधील उलानबातर येथे पार पडलेल्या या जागतिक UWW मानांकित कुस्ती स्पर्धेमध्ये उलानबातर ओपन रँकिंग सिरीज 2026 यामध्ये तिने पूर्ण कामगिरी केलेली आहे. तर नेहाने 59 किलो वजनी गटामध्ये भारताचे प्रतिनिधित्व केलेले आहे. अंतिम सामन्यामध्ये तिने अंतिम लढतीमध्ये उत्तर कोरियाच्या बलाढ्य प्रतिस्पर्धी प्योल हॉंग हिचा 5-3 अशा फरकाने पराभव करून सुवर्णपदकावरती आपले नाव कोरलेले आहे. तसेच बघा संपूर्ण स्पर्धेमध्ये तिने अपराजित राहत सलग 5 सामने जिंकलेले आहेत. अगं या स्पर्धेमध्ये भारताच्या मनीषा भानवाला हिने देखील 57 किलो वजनी गटामध्ये सुवर्णपदक जिंकलेले आहे, लक्षात ठेवा. महत्त्वाचा पॉईंट आहे हा. आणि याच प्रश्नाबरोबर विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसाचे जे करंट अफेअर्सचे प्रश्न होते ते सर्व आपण कव्हर केलेले आहेत. भेटूयात आपण उद्या. धन्यवाद.